नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम आहे. 2017 साली निवडून आलेल्या सर्व जागांवर शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केलाय. वसंत स्मृती दादर या ठिकाणी झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्धार केला. 100 पेक्षा कमी जागा घेणं शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असून 125 जागेवर शिवसेना पक्ष ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपला शिंदेंच्या शिवसेनेसोबत आघाडी करायचीच नव्हती, पण दिल्लीतून दबाव आल्यामुळे भाजपला आघाडी करावीच लागली असं विधान सतेज पाटील यांनी केलंय. भाजप आपला वर्चस्व ठेवत आहे. शिंदेंच्या शिवसेनेला भाजप कधीच मोठं होऊ देणार नाही असंही सतेज पाटलांनी म्हटलंय. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महानगरपालिकांमध्ये भाजपने स्वबळाची तयारी केली होती. सकाळी 7:30 वाजता नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तसं सांगितलं देखील होतं. भाजप आपला वर्चस्व ठेवत आहे असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय. आम्ही काय कामं केली आहेत हे लोकांनी पाहिलंय. आताच्या सरकारने फक्त फिती कापण्याचं काम केलं आहे अशी टीका सचिन अहिर यांनी केली आहे. मुंबईची जनता सुज्ञ आहे. 2-2.5 वर्षात सरकारनं महापालिकेची तिजोरी कशी खाली केली हे जनतेनं बघितलंय असं म्हणत शिवसेनेच्या अहिर यांनी सरकारवर निशाणा साधलाय. नगर परिषद निकालाच्या वादातून धाराशिवच्या तुळजापूरमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी झाली. हाणामारी दरम्यान गोळीबार झाल्याची ही माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले अमर मगर यांचे पुतणे ऋषी मगर हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आलंय. गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या बोदवड नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेना शिंदे गटाच्या मीरा माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मात्र 22 डिसेंबरला होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचंही पाठबळ मिळाल्याची माहिती शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी चालवणारा व्यक्ती आहे. कराडची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता जामीन देऊ नये असा युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी कोर्टात केलाय. आणखी अनेक मुद्दे चौकशीसाठी समोर यायचे आहेत, त्यामुळे जामीन देऊ नये अशी मागणी देखील वकिलांनी केली आहे. आम्ही न्यायालयावर, मुख्यमंत्री फडणवीसांवर विश्वास ठेवलाय. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. लातूरच्या अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय. अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील दीपाली दयानंद वाघमारे डिलिव्हरीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरी करू असं सांगत त्यांना ऍडमिट करून घेतलं. मात्र सकाळी त्यांनी लातूरच्या शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी सांगितलं. त्यामुळे रस्त्यातच पोटातील बाळासह गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. मिरज म्हैसाळ बायपास रोडवरून पंढरपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रकनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. इचलकरंजीवरून सामान खाली करून येत असताना म्हैसाळ बायपास रोडवर आयशर ट्रकनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. अग्निशमक दलानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.